स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण प्लेटोचा साम्यवाद हा टॉपिक पाहणार आहोत. अगोदरचा व्हिडिओमध्ये आपण प्लेटोचा न्यायविषयक जी भूमिका होती, न्यायासंदर्भामध्ये त्याचा जो सिद्धांत होता, तो आपण पाहितला होता. आता प्लेटोचा जो साम्यवाद आहे, हे जे आहे त्याला जे आदर्श राज्य स्थापन करायचं होतं, जसं मी तुम्हाला सांगितलं, की आदर्श राज्याची कल्पना त्यांनी जी मांडली होती, ते त्याच्या रिपब्लिक या पुस्तकामध्ये मांडली होती. आणि तो आदर्श राज्य त्याला निर्माण करायचं होतं, यासाठी त्यांनी साम्यवादाची भूमिका घेतली आणि साम्यवादाच्या माध्यमातून आणि शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी काय केलं, आदर्श राज्य प्रस्थापित करण्याचा सिद्धांत मांडला. आता प्लेटोला आदर्श राज्याची निर्मिती करावयाची होती. त्यासाठी मानवी स्वभावाचा विचार करून आदर्श राज्यामध्ये येणारे अडथळे तो दूर करू इच्छित होता व यासाठी त्यांनी 2 मार्गाचा वापर केला. एक म्हणजे शिक्षण व्यवस्था आणि दुसरं म्हणजे साम्यवादाची व्यवस्था. राज्याची सर्वश्रेष्ठ सत्ता ज्या पालकवर्गाच्या हाती असते, तो वर्ग भ्रष्ट व सत्ता पिसासू होऊ नये म्हणून त्यांनी तसे होण्यास प्रवृत्त करणाऱ्या कारणाचा तो शोध घेत होतो. मानवी मन स्खलनशील आहे, त्याला कणक आणि कामिनी याचा मोह असतो. या हा वर्ग आपल्या ध्येयापासून विचलित होईल अशी त्याला भीती वाटते. म्हणजे प्लेटो काय करतो, की बाबा जो शासक वर्ग आहे, जसं मी सांगितलं अगोदरच्या व्हिडिओमध्ये, की त्याने 3 वर्ग स्थापन केले होते. उत्पादन वर्ग, शासन वर्ग आणि सैनिक वर्ग. त्याच्यामधला जो शासन वर्ग आहे, जो राज्यकारभार चालवतो, त्यांच्यासाठी त्यांनी हा साम्यवादाची भूमिका मांडली आणि साम्यवाद कोणासाठी आहे? फक्त शासक वर्गासाठी. त्याला असं म्हणायचं आहे, की शासक वर्ग भ्रष्ट होऊ नये. आता शासक वर्ग कशामुळे भ्रष्ट होईल? एक संपत्तीमुळे आणि दुसरा कुटुंबामुळे. कारण जे शासक लोक असतात ते त्यांच्या कुटुंबासाठी काय करतात? संपत्ती तयार करत असतात किंवा संपत्ती जमवत असतात. म्हणून प्लेटोनं काय केलं, की बाबा त्याचा जो साम्यवादाची जी भूमिका मांडली ती फक्त शासक वर्गासाठी. त्यांना शासक वर्गाला रोखलं. त्यांना प्रायव्हेट संपत्ती जी आहे, खाजगी मालमत्ता धारण करण्याचा अधिकार देत नाही, एक. आणि दुसरं काय करतो तो? तर त्यांना कुटुंब स्थापन करण्याचा अधिकार देत नाही. आता त्याचा संपत्तीचा साम्यवाद काय करतो, की तो क्रीट आणि स्पार्टा याचा त्यांनी आधार घेतला. म्हणजे क्रीट आणि स्पार्टा ही जी शहरे होती ग्रीकमधली, त्याचा त्यांनी आधार घेतला होता आणि त्या आधारानुसार त्यांनी संपत्तीचा साम्यवाद मांडला. आता एक प्रश्न असा निर्माण होतो, की बाबा ओके, जर प्रायव्हेट प्रॉपर्टी नसेल, खाजगी संपत्ती नसेल, तर मग तो शासक वर्ग जे असेल त्यांचं अन्न कोण पुरवणार? त्यांना जेवण कोण देणार? तर प्लेटो असं म्हणतो, की बाबा त्यांना अन्न कोण देईल? तर त्यांना शासन किंवा राज्यकारभार जे असतं, तर राज्याच्या तिजोरीतून त्यांना सामूहिक जेवण त्यांना भोजन त्यांना उपलब्ध करून दिलं पाहिजे. याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं, की बाबा राज्यकर्त्यांनी आपापली जबाबदारी योग्य रीतीने करावी यासाठी वैयक्तिक संपत्तीपासून वंचित केलं आणि राज्यकर्ते जे आहे, शासक वर्ग जे आहे, त्यांनी चांगल्या पद्धतीनं काम करावं यासाठी त्यांना खाजगी संपत्ती स्थापन करण्याचा अधिकार नाही, जमवण्याचा अधिकार नाही. का? तर याचं उत्तर आहे, की त्यांच्यामधली नैतिकता लयाला जाऊ नये. उत्पादक वर्ग खाजगी संपत्ती ठेवेल, शासक वर्ग नाही. आणि त्याचा जो संपत्तीचा साम्यवाद होता, हा फक्त आणि फक्त शासन वर्गासाठी होता. म्हणजे जे उत्पादन वर्ग आणि सैनिक वर्ग होते, ते खाजगी संपत्ती जमवू शकत असेल. त्यांना तो जमविण्याचा किंवा त्यांना तसा तो अधिकार प्लेटोने दिला होता. आर्थिक व राजकीय सत्तेचे विकेंद्रीकरण त्यांनी या साम्यवादापासून केलं. आता दुसरा साम्यवाद जो त्याचा होता तो कुटुंब किंवा स्त्रियांचा साम्यवाद. ओके, साम्यवाद त्याचा एकच होता. त्याचे 2 भाग होते. एक संपत्तीचा साम्यवाद आणि दुसरा कुटुंबाचा किंवा स्त्रियांचा साम्यवाद. आता याच्यामध्ये काय करतो प्लेटो, की बाबा कांचन आणि कांता म्हणजे पैसा जो असतो आणि स्त्री जो असतो याचा मोह शासक वर्गाला लागू नये म्हणून त्यांना काय केलं त्यांनी कुटुंबाचं जे स्वातंत्र्य जे आहे, फॅमिलीचे जे स्वातंत्र्य असतं, फॅमिली स्थापन करण्याचा जो अधिकार आहे, तो शासक वर्गाला देत नाही. मग शासक वर्गाला जर कुटुंब निर्माण करायचा नसेल, तर मग त्यांच्या जे लैंगिक गरजा असतील, ते कशी पूर्ण होणार? तर इथे प्लेटो काय करतो, की बाबा राज्यामधले ज्या सर्वोत्कृष्ट महिला असेल, त्या महिलांना एकत्र एका ठिकाणी आणतो आणि सर्वोत्कृष्ट जे शासक वर्ग असतील, त्यांना एका ठिकाणी आणतो आणि त्या दोघांची भेट घालून त्यांच्यामध्ये जे
लैंगिक संबंध होतील, त्याच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या त्या लैंगिक गरजा जे असतील ते पूर्ण करायला पाहिजे असं प्लेटोला वाटते, असं ते सांगतो. आणि जर अशा पद्धतीमधून जर एखादा मुलगा जन्मास आला किंवा एखादा मुलगी जन्मास आला किंवा एखादा बालक जन्मास आला, तर त्या बालकाचं संगोपन कोण करेल? तर त्या बालकाचं संगोपन राज्य करेल, असं प्लेटोला सांगायचं आहे. अथेन्समधील 4 भिंतीत अडकलेल्या स्त्री शक्तीला सर्जनात्मक कार्याकडे वळविणे आवश्यक होते. यासाठी त्यांनी स्त्रियांना सुद्धा हा अधिकार दिला होता. अशा पद्धतीने त्याने काय केले होते? साम्यवाद मांडला. एक होता संपत्तीचा आणि दुसरा होता कुटुंब किंवा स्त्रियांचा साम्यवाद. आता ही दोन्ही साम्यवादाची जी मूलभूत तत्वे आहे, हे फक्त आणि फक्त शासक वर्गाला अनुसरून होते. फक्त शासक वर्गाला ॲप्लिकेबल होते. इतर 2 वर्गाला ते ॲप्लिकेबल नव्हते. आता याच्यावर टीका झाली. टीका पहिली अशी झाली, की बाबा हा जो साम्यवाद आहे मर्यादित आहे. का मर्यादित आहे, की इतर 2 घटकावर त्यांनी किंवा इतर इतर जे वर्ग आहेत त्यांच्यावर त्यांनी हा साम्यवाद इम्पोज केला नाही. दुसरं असं आहे, की संपत्ती आणि कुटुंब हे स्वाभाविक असते. व्यक्तीला जर संपत्ती आणि कुटुंबापासून मर्यादित केलं, त्यांना असा अधिकार दिला नाही, तर मग ते काम कसं करणार? ओके, एखाद्या व्यक्तीनं काम केलं आणि त्या कामाचा दाम किंवा पैसा जर त्याला मिळत नसेल, शासक वर्गाने केलेल्या कार्याबद्दल जर त्यांना पैसा मिळत नसेल, तर मग ते कार्य कसं करणार? त्यांच्यामध्ये तो उत्साह कसा असणार? म्हणून हे स्वभावाच्या विरोधामध्ये आहे, असं त्याच्यावर टीका करण्यात आली. एकतेचे यांत्रिकीकरण. एकतेचे यांत्रिकीकरण इथं फक्त आणि फक्त शासक वर्गालाच त्याने एकत्र केलेलं आहे. त्याच्यावरच जास्त इम्पोज केलेला आहे. त्यांनाच जास्तीचे अधिकार दिलेले आहे. आता विरोधाभास असा आहे, की बाबा ओके, संपत्ती आणि महिला या दोघांना वेगळं कसं करायचं? ओके, संपत्ती आणि महिला यांना वेगळं कसं करायचं? खाजगी संपत्ती एक ठेवणार नाही आणि कुटुंबाला जर ठेवणार नाही, तर मग कार्य कशासाठी करायचं? कारण हे जे स्वभाव आहे, हे स्वाभाविक असल्यामुळे इथे एक विरोधाभास निर्माण होत असतो. पुढचा असा आहे, की स्त्री-पुरुष गुणवत्ता याच्यामध्ये जो फरक असतो, ज्याने त्याने असं सांगितलं, की सर्वोत्तम स्त्रिया आणि सर्वोत्तम पुरुष यांना काय करणार? तो एका ठिकाणी आणणार आणि त्यांच्यामध्ये जे संबंध प्रस्थापित होतील, ते प्रस्थापित संबंध होईल. म्हणजे लैंगिक संबंध प्रस्थापित होईल. ओके, बाबा सर्वोत्कृष्ट स्त्री कशी असेल? किंवा सर्वोत्कृष्ट शासक वर्ग कोण असेल? ओके, यांच्यामधले काय गुण आहे? कारण स्त्रियांचे गुण वेगळे असतात आणि पुरुषांचे वेगळे असतात. त्याच्यामध्ये जो भेद आहे, तो भेद तो कोणत्या आधारावर करणार? अशी त्याच्यावर टीका करण्यात आली. पुढे असा एक टीका आहे, की यौवन संघर्षाची भीती. आता ही भीती का आहे? बाबा सर्वोत्कृष्ट किंवा चांगल्या-चांगल्या जर स्त्रिया त्यांनी तिथं आणल्या आणि शासक वर्ग तिथं असेल, तर एखादी जर स्त्री खूप छान असेल दिसायला, तर त्या स्त्रीला म्हणजे त्याच्यावर अधिकार गाजविण्यासाठी तिथं भीती निर्माण होईल किंवा त्याच्यावर तिथं संघर्ष निर्माण होईल, असं प्लेटोला प्लेटोवर टीका केली जाते. आता आधुनिक साम्यवाद आणि प्लेटोचा साम्यवाद याच्यामध्ये काय साम्य आहे? तर पहिला मुद्दा असा आहे, की प्लेटोचा साम्यवाद व आधुनिक साम्यवाद हे दोन्हीही वैयक्तिक संपत्तीच्या विरोधी आहे. म्हणजे काय, खाजगी संपत्तीचा अधिकार हे आधुनिक साम्यवादामध्ये नाही आहे आणि प्लेटोच्या साम्यवादामध्ये सुद्धा नाही आहे. म्हणजे एक साम्यवादामध्ये म्हणजे प्लेटोचा जरी साम्यवाद असेल आणि आधुनिक साम्यवाद जरी असेल, तरी ते प्रायव्हेट प्रॉपर्टीला विरोध करतात. ओके, ते फक्त आणि फक्त राज्याची संपत्तीचा अधिकार देतात. दुसरा असा पॉइंट आहे, की नागरिकांच्या स्वातंत्र्याकडे दुर्लक्ष करण्यात येते व राज्याचे सर्वश्रेष्ठ निर्मितीवर भर देण्यात येतो. जसं की आपल्याला माहीतच आहे, की साम्यवादी देश जे असतात, जसं की पॉलिटिकल साम्यवादी असलेला चायना देश आहे. त्याच्यामध्ये काय आहे, की बाबा व्यक्ती स्वातंत्र्य दिलेले नसतात, आहे का नाही? आणि राज्याला सर्वश्रेष्ठ मानलं जातं. हेच तत्त्व प्लेटोच्या सुद्धा साम्यवादामध्ये होतं आणि हेच तत्त्व आधुनिक साम्यवादामध्ये सुद्धा आहे. पुढचा आहे, की बाबा मानवी स्वाभाविक प्रवृत्तीच्या दोन्ही विरोधी जातात. ओके, दोन्ही मानवी स्वभावाच्या विरोधामध्ये आहे. कारण लोकशाही असणं किंवा एखाद्याला एखादा अधिकार असेल, तर त्या अधिकाराचा वापर करणं हे त्या माणसाच्या स्वभावामध्ये असेल. मात्र असं एखादा अधिकार दिल्यानंतर त्याचा जर वापर करता येत नसेल, तर हे मानवी स्वभावाच्या विरोधामध्ये असेल आणि हे साम्यवादी राष्ट्रामध्ये दिसून येते. हेच साम्यवादी चायनामध्ये सुद्धा आहे आणि हेच प्लेटोच्या साम्यवादामध्ये सुद्धा होतं. पुढचं असं की दोन्ही मोठ्या प्रमाणात स्वीकारणे अव्यावहारिक असल्याचे दिसते.
जसं की आपल्याला माहीत आहे, की बाबा साम्यवादी जे जे देश आहेत, हे फार नगण्य आहे. कारण मोठ्या प्रमाणामध्ये याचं ॲक्सेप्टेबल कोणी करत नाही. सहसा कोणी करत नाही. आता आपल्याला माहिती आहे, की बाबा चीन जे आहे, ते आर्थिकदृष्ट्या साम्यवादी नाही आहे. मात्र पॉलिटिकली तो साम्यवादी आहे. अशी विचार अडॉप्ट करणं फार अवघड असतात आणि हे तत्कालीन प्लेटोच्या साम्यवादावर सुद्धा ॲप्लिकेबल होतो. कारण त्यावेळेस त्यांनी जो आदर्श राज्य निर्माण करायचा होता साम्यवादाच्या भूमिकेतून, ते त्याला साध्य झालं नाही. आणि आधुनिक राज्यामध्ये जर आधुनिक राष्ट्रामध्ये आत्ताच्या घडीला जरी आपण काही साम्यवादी देश बघितले, तर ते साम्यवादी देशसुद्धा आता लोकशाहीच्या मार्गाने हळू चाललेले आहेत, असं आपल्याला दिसून येईल. पुढचं असं आहे, की आर्थिक स्पर्धा थांबविणे, राजकीय एकता, सामाजिक सुसंगती व सामाजिक सेवावृत्ती निर्मितीचा प्रयत्न करतात. आणि हेच प्लेटोच्या सुद्धा साम्यवादामध्ये दिसून येते आणि हे आधुनिक साम्यवादामध्ये सुद्धा दिसून येते. दोघांनी वैयक्तिक हिताला गौण मानून सामाजिक हिताला प्राधान्यता दिली. ओके, समाज हा श्रेष्ठ आहे, हे प्लेटोचा सुद्धा साम्यवाद सांगतो आणि हे आधुनिक साम्यवाद सुद्धा सांगतो. पुढचं आहे, की संपत्ती ही मानवाचा अंधपतनास कारण आहे व त्यामुळे पिळवणूक व अत्याचार होतो, हे दोन्ही साम्यवाद मान्य करतात. पुढचं आहे, कर्तव्यपूर्ती करण्यावर भर देण्यात येतो, परंतु अधिकारांचा विचार केला जात नाही. हेच महत्त्वाचं आहे मित्रांनो, कारण बघा साम्यवादी जे देश असतात त्याच्यावर कर्तव्य जे असतात ना, कर्तव्याला प्राधान्यता दिली जातात, मात्र अधिकारांचा काय आहे तिथं उल्लेखसुद्धा केला जात नाही. प्लेटोच्या साम्यवादी जो विचार होते त्याच्यामध्ये अधिकाराचा कुठेही उल्लेख नाही आहे, फक्त कर्तव्य सांगितले त्यांनी. तो असं म्हणतो, की तिन्ही वर्गांनी त्यांना जो अधिकार दिलेला आहे त्या म्हणजे अधिकार म्हणजे त्यांना जी कामे दिलेली आहेत, तीच कामे त्यांनी करायला पाहिजे. इतरांच्या कार्यामध्ये हस्तक्षेप करू नये. एक तज्ञ शासकाची हुकुमशाही मानतो, तर दुसरा कामगाराची हुकुमशाही. आता दोघांमध्ये एक सिमिलॅरिटीज असं दिसून येते, की बाबा दोघंही काय करतात, हुकुमशाही मान्य करतात. आता प्लेटो जे करतो, ते कशाचं करतो, एक शासकाची करतो, एका राजाची करतो किंवा एका व्यक्तीची मान्य करतो, त्याला तो आदर्श राजा म्हणतो. तर दुसऱ्याकडे साम्यवादी जे आधुनिक देश आहे, हे सुद्धा हुकुमशाही मान्य करतात, मात्र ते कामगारांची हुकुमशाही मान्य करतात. आता दोघांमध्ये अर्थविपर्यास काय आहे, की बाबा भेददर्शक मुद्दे काय आहे? आधुनिक साम्यवाद आणि प्लेटोचा साम्यवाद याच्यामध्ये काय फरक आहे? तर पहिला फरक असा आहे, की प्लेटोचा साम्यवाद केवळ पालक वर्गापुरता मर्यादित आहे. फक्त शासक वर्गापुरता, सैनिक वर्गापुरता मर्यादित आहे. तर आधुनिक जो आहे साम्यवादी मार्क्सचा जो विचार आहे साम्यवादाचा, तर तो कोणासाठी लागू आहे? सर्व वर्गासाठी लागू आहे. प्रत्येक लोकांवर हा साम्यवाद मार्क्सचा लागू आहे. मात्र प्लेटोचा फक्त शासक वर्गापुरता मर्यादित होता. प्लेटोचे आर्थिक व कौटुंबिक साम्यवाद प्रतिपादतो, तर आधुनिक साम्यवाद हा केवळ आर्थिक बाबींपुरता मर्यादित आहे. ओके. प्लेटोचा जो आहे ना, हा कुटुंबाचा साम्यवाद आणि आर्थिक साम्यवाद असे 2 साम्यवाद आहे. मात्र आधुनिक जो साम्यवाद आहे, हा फक्त आणि फक्त आर्थिक साम्यवाद आहे. ओके. त्याच्यानंतर प्लेटोचा साम्यवादाचा उद्देश नैतिक व राजकीय आहे, तर आधुनिक साम्यवाद आर्थिक समतेवर उभा आहे. याच्यानंतर प्लेटोच्या साम्यवादात उत्पादक वर्गाची वैयक्तिक मालकी मान्य असून आधुनिक साम्यवाद सामुदायिक मालकीवर भर करते. म्हणजे प्लेटोच्या साम्यवादामध्ये जे उत्पादक वर्ग आहेत, तिथे जर ते काम करत असतील, जे ते वस्तू उत्पादित करत असतील, तर त्यांच्यावर त्यांचा अधिकार आहे, ही प्लेटो मान्य करतो. मात्र जे आधुनिक साम्यवाद जे आहे, चायनामधला आहे किंवा जे कार्ल मार्क्सचा विचार आहे, त्याच्यामध्ये काय आहे, की बाबा संपत्ती जी आहे ती समुदायाच्या मालकीची असेल, प्रत्येकाच्या मालकीची असेल, प्रत्येक लोकांच्या म्हणजे समाजाच्या मालकीची असेल. प्लेटोचा साम्यवाद जे आहे ग्रीक नगरराज्याच्या अधःपतनावर आधारित आहे, तर आधुनिक साम्यवाद हा आर्थिक विषमतेमधून उदयास आलेला आहे. प्लेटोचे साम्यवादाचे स्वरूप ग्रीक नगरराज्यापुरते मर्यादित आहे, तर आधुनिक साम्यवादाचं जे स्वरूप आहे ते आंतरराष्ट्रीय आहे. आधुनिक साम्यवादाचा संबंध उत्पादन साधनाच्या सामाजीकरणासाठी असतो. उत्पादन वितरणावर राज्याची मालकी ठेवली जाते. ओके. आणि प्लेटोचा साम्यवाद पालक व उत्पादन असे 2 वर्ग मान्य करतो. आधुनिक साम्यवाद वर्गविहीन समाजरचना निर्माण करतो. वर्गविहीन समाजरचना ही प्लेटोला मान्य नाही. प्लेटोमध्ये वर्ग आहेत कारण 3 वर्गाचं त्यांनी अस्तित्व सांगितलेलं आहे. मात्र आधुनिक जे साम्यवाद आहे ते वर्गविहीन समाज व्यवस्था तो मान्य करतो. प्लेटोचा साम्यवाद आध्यात्मिक स्वरूपाचा आहे, तर आधुनिक साम्यवाद हा भौतिक स्वरूपाचा आहे. प्लेटोचा साम्यवादाचा उद्देश
आदर्श राज्याची निर्मिती करणे हा आहे, तर आधुनिक साम्यवादाचा उद्देश राज्यविहीन समाज रचना निर्माण करण्याचा आहे. एवढे भेद असून देखील म्हणजे हे सर्व जे भेद असून देखील प्रथम साम्यवादाचा संबंधी प्लेटोने जी ला चालना दिली आहे, ते आपल्याला मान्य करावे लागते. कुठे ना कुठे प्लेटोचे हे मत आपल्याला मान्य करावे लागतं, की बाबा संपत्ती आणि कुटुंबामुळे नैतिक अधःपतन होतो, समाज लयाला जातो किंवा व्यक्ती भ्रष्ट होतो आणि फक्त त्याचं मागचं जो कारण असतो, तर हाच असतो, की बाबा कुटुंब. कारण कुटुंबासाठी पैसा कमवला जातो आणि कुटुंबाच्या गरजा ज्या असतात, मग म्हणजे चांगल्या-चांगल्या गरजा फक्त आपल्याच कुटुंबाला मिळायला पाहिजे, अशी प्रत्येक व्यक्तीची काय असते, एक एक स्वाभाविक इच्छा असते. म्हणून प्लेटोनी काय केलं, आपल्या साम्यवादाच्या माध्यमातून कुटुंबाचा साम्यवाद आणि ज्याच्यामध्ये स्त्री आणि संपत्ती आहे, याला रोखलं आणि असं सांगितलं, की बाबा शासक वर्गाने याच्यापासून लांब राहिलं पाहिजे. जर शासक वर्ग याच्यापासून लांब राहत असेल, तरच काय होईल, तर समाजामध्ये एक आदर्श राज्य निर्माण होईल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपण ही पूर्ण लेक्चर सीरीज चालू केलेली आहे आणि आपण पूर्ण सिलॅबस कव्हर करूयात. पूर्ण राज्यशास्त्राचा ऑप्शनल जो विषय आहे, तो आपण इथं कव्हर करूयात. तर माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला जर काही प्रश्न असतील, तर तुम्ही ते मला विचारू शकता. धन्यवाद.